एकुलत्या एक लेकीचा दुर्दैवी अंत, सायकलवरून शाळेत जाताना विद्यार्थिनीला डंपरने चिरडलं, जागीच मृत्यू। नाशिक अपघातात ठार झालेली सिद्धी ही चांदोरी येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता 7वीत शिकत होती। मंगेश लुंगसे यांची ती एकुलती कन्या होती। अपघाताची माहिती मिळताच लुंगसे कुटुंबीय आणि नातेवाईकांनी एकच आक्रोश केला। नाशिक छत्रपती संभाजीनगर राज्य महामार्गावरील चांदोरीलगत नागापूर फाटा येथे चांदोरीकडे जाणाऱ्या डंपरने शाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनीला चिरडल्याची भीषण दुर्घटना घडली। याच डंपरने दाम्पत्यासही धाक देत गंभीर जखमी केले। त्यामुळे रस्त्यावर उतरलेल्या संतप्त ग्रामस्थांनी सुमारे 2 तास महामार्ग रोखून धरला होता। नागापूर येथील सिद्धी मंगेश लुंगसे वय 12 ही विद्यार्थिनी सोमवारी सकाळी 9:15 वाजता सायकलवरून चांदोरीतील शाळेत निघाली होती। त्यावेळी महामार्गावर नागापूर फाटा येथे रस्त्याच्या कडेला ती थांबली असताना तिला नाशिकच्या बाजूकडून चांदोरीकडे भरधाव जाणाऱ्या हायवा डंपरने MH15 HH7578 जोरदार धाक दिली। या अपघातात डंपरच्या मागील चाकाखाली चिरडल्याने सिद्धीचा जागीच मृत्यू झाला। सिद्धीला चिरडल्यानंतर त्याच डंपरने महामार्गाच्या डाव्या बाजूने दुचाकीवरून जाणारे चांदोरी येथील विश्वनाथ जाधव आणि त्यांच्या पत्नीलाही धाक दिली। त्यात हे दाम्पत्य गंभीर जखमी झाले। या अपघातानंतर डंपर चालक वाहन सोडून फरारी झाला। या अपघातांचे वृत्त समजताच नागापूर आणि चांदोरी येथील संतप्त ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले। दुर्दैवी, बांधकामाच्या खड्ड्यात बुडून 3 अल्पवयीन मुलांचा मृत्यू, तिघांचेही नाव एकच, घटनेनं हळहळ। अवजड वाहनांमुळे या महामार्गावर अपघातांची संख्या वाढली आहे। त्यातच विद्यार्थिनीचा बळी घेऊन डंपरने दाम्पत्यालाही चिरडल्याने संतप्त नागरिकांनी महामार्गावरच ठिय्या मांडत तब्बल 2 तास रास्ता रोको आंदोलन केले। त्यामुळे महामार्गावर 5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। अपघातास कारणीभूत डंपर चालकावर कठोर कारवाई व्हावी, नागापूर फाटा येथे गतिरोधक बसवून या मार्गे तसेच गोदाकाठ भागात नियमित धावणाऱ्या हायवा डंपरच्या वेगावर नियंत्रण आणावे, नागापूर फाटा येथे ब्लिंकर बसवावेत आदी मागण्या संतप्त आंदोलकांकडून करण्यात आल्या। सरकारचं आर्थिक संतुलन ढासळले, अर्थसंकल्पाबाबत जयंत पाटलांची सरकारवर टीका। पुष्कर हिंगळे, संदीप गडाख, संदीप तलेय, बंडू खालकर, राहुल लिंगोले, शिवाजी टर्ले तसेच नागापूर येथील ग्रामस्थांनी महामार्ग रोखून धरल्याने सायखेडा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली। पोलीस उपअधीक्षक डॉक्टर निलेश पालवे, सहाय्यक निरीक्षक रोकरे यांनी संतप्त ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला। दोषींवर कारवाई करून या ठिकाणी उपाययोजना करू असे आश्वासन त्यांनी दिले। निफाडचे तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनीही अपघातस्थळी भेट देत आंदोलकांच्या भावना जाणून घेत त्यांची समजूत घातली। त्यानंतर 2 तासांनी आंदोलन मागे घेण्यात आले। महामार्ग ठरतोय जीवघेणा, अपघातात ठार झालेली सिद्धी ही चांदोरी येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता 7वीत शिकत होती। मंगेश लुंगसे यांची ती एकुलती कन्या होती। अपघाताची माहिती मिळताच लुंगसे कुटुंबीय आणि नातेवाईकांनी एकच आक्रोश केला। या अपघातानंतर नागापूर चांदोरी परिसरावर शोककळा पसरली होती। नाशिक ते छत्रपती संभाजीनगर राज्य महामार्ग शालेय विद्यार्थ्यांसाठी जीवघेणा ठरत असल्याचा प्रत्यय या दुर्घटनेमुळे आला। डंपर चालकांना रोखणार कोण? वाळू, विटा अशा वस्तूंची वाहतूक करणारे हायवा डंपर परिसरातील महामार्गासह ग्रामीण भागातील रस्त्यांवरही वेगाने धावतात। सोमवारच्या अपघातावेळी एकाच वेळेस 2 डंपर समांतर जात होते, तसेच एकामागे एक डंपर होता असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले। अनेकदा दुचाकी, छोट्या 4चाकी वाहनांना हुलकावणी देणे, वाहन अंगावर नेणे असे प्रकार डंपर चालकांकडून केले जात असल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत। अनेक डंपर क्षमतेपेक्षा अधिक वाळू व मातीची वाहतूक करतात। बऱ्याचदा ती रस्त्यावर होऊन अपघातही होतात। त्यामुळे संबंधित यंत्रणांनी अशा डंपर चालकांवर कारवाई करावी अशी मागणी परिसरातून होत आहे।